महाराष्ट्र दिशा समितीवर खासदार विशाल पाटील यांची निवड. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वपक्षीय लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्यांचा समावेश या समितीत आहे. या निमित्तानं विशाल यांना केंद्र शासनानं महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या समितीमध्ये खासदार उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहू छत्रपती, विशाल पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, सुनील तटकरे, डॉक्टर भागवत कराड, श्रीरंग बारणे या 10 जणांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याचं काम या समितीमार्फत केलं जाईल. या आधीची समिती 2021ला नियुक्त करण्यात आली होती. ती बरखास्त करून ही नवीन समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासासाठीच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यस्तरावर ही समिती काम करेल. 10 सदस्यांची नावं केंद्र सरकारकडून सूचित करण्यात आली होती. त्यात विशाल पाटील यांना संधी देण्यात आल्यानं त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केलाय. खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं, केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाबद्दल योजना सुयोग्य पद्धतीनं आणि गतीनं राबवण्यासाठीचं काम ही समिती करत असते. केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या ग्रामीण विकासासाठी अधिकाधिक निधी देईल. महाराष्ट्राबाबत दुजाभाव होणार नाही अशी अपेक्षा आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.